अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. नवीन प्रकरणं असतील किंवा नवीन प्रकल्प हे करत असताना जाचकाठी लावल्या गेल्या जाणीवपूर्वक मराठा समाजाला बाहेर फेकण्याचं षडयंत्र आहे असं वाटतं. नाही, प्रत्येक वेळी काय असते, एक स्टेज असते. 7 लाख 8 लाख 9 लाख एका स्टेजच्या वरती तुमचं उत्पन्न झालं की त्याला पद्धतशीर बाजूला काढते षडयंत्र म्हणतो षडयंत्र. आणि एवढ्या जाचकाठी नवीन टाकल्या जातात की त्या जाचकाठीमुळं भीक नको कुत्रावर अशी परिस्थिती आता सगळ्यांची झालेली आहे. आणि अनेक जणांचे मला फोन येत आहेत, मी या महामंडळ उपाध्यक्ष म्हणून काम केलं. अनेक जण म्हणतायत साहेब आमच्याकडे काय तर करा, म्हणून आज नाहीला असतो मला ह्या लोकप्रतिनिधींना विचारायची वेळ आली की तुम्ही झोपलात का म्हणून. आणि जाचकाठी का टाकल्यात की हळूहळू हे महामंडळ संपवायचं ह्या पद्धतीने षडयंत्र रचलेलं आहे. त्या जाचकाठी तेवढ्याही टाकल्याची मला खात्री आहे. प्रस्थापित जर यावर बोलणार नसतील तर शिवसेना यावर विधिमंडळात आवाज उठवणार नाही. विधिमंडळातील माझ्या सर्व आमदार बंधूंना विनंती करेल पक्षाच्या की मराठा समाजासाठी आपण सुद्धा ह्या सभागृहात आवाज उठवा. त्या मुख्यमंत्र्यांना आणि संबंधित जे खातं त्यांच्याकडे आहे ते फिनान्स मिनिस्टर त्यांना विचारा का तुम्ही निधी देत नाही आम्हाला, तुम्ही या महामंडळाला का मोडीत काढता एवढं चांगलं चाललेलं महामंडळ, का मराठा समाजात तुम्ही विचार करत नाही. हा माझा सवाल त्यांना आहे. माझी विनंती आहे आमच्या आमदारांना, तुम्ही सुद्धा तुटून पडा आणि आमच्या मराठा समाजाला न्याय द्या अशी माझी विनंती आहे. ह्या महाराष्ट्रातील मराठा आमदार आणि अन्य आमदार झोपलेत का? सभागृहामध्ये कुणीच काय बोलायला तयार नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अक्षरशः हालात चाललेले आहे. निधी जो पाहिजे आहे तो निधी देत नाही, तुटपुंज निधी देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत ते साधारण 1,83,000 लाभार्थी अडचणीत आले आहेत, दुहेरी अडचणीत आलेले आहेत. इकडं बँका मागे लागल्यात, इकडे परतावे मिळत नाही आहेत. मग जाणून बुजून हे मराठ्यांचं महामंडळ आहे म्हणून द्वेष बुद्धीने कोणतं मोडतंय काय, हे संपवायचंय का कुणाला तरी. आणि मग आमचे मराठा आमदार जे आणि अन्न आमदार आहेत ते आमचे ते निवडणुकीला मराठा मतदारांची तुम्हाला आठवण येते, मराठा समाजाची आठवण येते. आणि मग आता तुम्ही सभागृहात काय करताय हा आमचा प्रश्न आहे. त्यांचे जे चिरंजीव आहेत, अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव आहेत, त्या माणसाने इतिहास घडवला आणि त्यांचे चिरंजीव आता अध्यक्ष आहेत, एक शब्द बोलत नाहीत. कुठल्या वेळात लपून बसलेत. आता मराठा समाजाला शोधण्याची वेळ आलेली आहे. तुमचं काम नाही का? वडिलांनी जो इतिहास रचलेला आहे तो इतिहास पुसण्याचं काम अध्यक्षमध्ये तुम्ही करू नका ही माहिती मला विनंती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्याकडे फायनान्स तुमच्याकडे आहे. जो तुटपुंजा निधी तुम्ही दिला, आज आम्हाला 1400 कोटी पाहिजे आहे आणि तुम्ही 300 कोटी देणार असाल तर 1,83,000 लाभार्थी यांनी काय करायचं? अक्षरशः संकट त्यांच्यावर आलेलं आहे. भविष्यामध्ये ते आत्महत्या करतील, कारण व्याजाशिवाय त्यांना परतावा मिळवण्यासाठी व्याजाकडे जायला लागेल, सावकारांकडे जायला लागेल. आणि मग भविष्यात मी त्यांना विनंती करीन, जर तुम्हाला न्याय हक्क तुम्हाला मिळत नसेल तर लाभार्थी जे महाराष्ट्र आहेत 1,83,000 त्या सर्वांनी तुम्हाला रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा, नाहीतर तुम्हाला भविष्यात रडण्याची वेळ येईल. ही तुम्ही दक्षता घेणं अत्यंत गरजेचं आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.